आज कोराडेचं दुसऱ्याचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये गुलालामध्ये आज 7 नंबर जो मिळवलेला आहे, गुलाला पात्र झालेला नंदी आहे. नाव सांगा तुमचं प्रथम. नमस्कार. नमस्कार दादा. खूप मनापासून आभार आहे तुमचं की आज तुमचा नंदी जो आहे तो गुलालामध्ये राहिला. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. आमचं सत्यम दमाले मुंडे आणि नितीन शेट्टी यांचा हा मुंडेकरांचा बिबट्या नाव आहे. हां, काय सांगाल, कसं काय आज बिबट्यानं सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकले? आज चोराडच्या मैदानात दुसरे मैदान आम्ही नियोजन केलं होतं आणि आपल्या सेमी क्रमांक 5मध्ये आमच्या गटामध्ये आपला देव बाक्कासूर हां त्या सेमीमध्ये आम्ही होतो आणि चांगल्या प्रकारे तो सेमी झाला आणि आमच्या बिबट्याने तिथे प्रथम क्रमांक प्राप्त केला सेमीमध्ये आणि तिथे डोळ्याचं पारणं फिटलं. काय आनंद होता, कारण की त्या सेमीमध्ये एक टॉपची गाडी होती आणि त्या गाडीला त्या सेमीमध्ये तुम्ही निकाल घेतला. काय आनंद आहे तुमचा? आम्ही बोलू बी शकत नाही शब्दात, एवढा आनंद झाला आज. तरी थोडंसं सांगा, याच्याबद्दल सांगा, कारण की दाखवून दिले त्याने. त्याचा आज पायरा कोण होता? पायऱ्यामध्ये आपल्या मित्राचं खोंड होतं सातारचे. त्याचं नाव सांगा, त्या नंदीचं नाव सांगा. नंदीचं नाव सुंदर नाव होतं आपल्या नंदीचं. सुंदर आणि बिबट्या या दोघांनी तुम्ही बघितलं मित्रांनो, तो एक टॉपचा सेमी होता. त्या सेमीमध्ये निकाल घेतला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये डोळ्याचं पारणं फेडलं. काय कशी काय गाडीचं नियोजन कधी केलेलं? नियोजन म्हणजे आमचे एकनिष्ठ ड्रायव्हर प्रति ड्रायव्हर लिचोली यांनी नियोजन केलं होतं आणि त्यांच्या नियोजनात आम्ही आज पळायला होतो. प्रत्येक ड्रायव्हर हे ड्रायव्हर होते. ड्रायव्हर एक मिनिट. नमस्कार. ड्रायव्हर तुमची थोडीशी ओळख सांगा. माझं नाव प्रत्येक ड्रायव्हर डिचोली. तुमचं वय किती आहे? माझं आता 18 वय आहे. एवढ्या लहान वयात तुम्ही गाडी चालवताय, काय सांगाल? आज तुम्ही गाडीमध्ये निकाल घेतलाय सेमीला, जो सेमी वाटत सुद्धा नव्हतं की तो निघेल, पण तिथं सेमीमध्ये निकाल घेतलाय. काय सांगाल? नाही, गाडी गटाला पळाली का नाही तेव्हा तुम्हाला माहीत होतं गाडी लागणार. कसं आहे, बकासूर म्हणजे देवच आहे तो मारा बैलगाडी क्षेत्रातला. त्याच्या गटात त्याच्या सीमित पळालो, आम्हाला मोठा आनंद आहे. त्याच्यावर आम्हाला वाटलं पण नव्हतं आमची गाडी लागेल म्हणून. आम्ही आपलं क्वार्टर फायनलच्या ह्यानं होतो, पण कसं आहे, बैलांना साथ दिली, वासरांना साथ दिल्यानं आज त्यांनी मला पण चर्चेत आणलं, स्वतः पण चर्चेत आली. कधीपासून ड्रायव्हिंग करताय तुम्ही? मी 8वीपासून गाडी आणतो. आज कसा काय योग जुळून आला या गाडीवरती? याच्या अगोदर ही गाडी पळवली का? नाही, त्या वासराव मी 2-3 गुलाल केली ती आणि ह्याच्यावर 1-2 गुलाल केली ती. म्हणजे गुलालाची नंदी आहे ती? हो. मी त्या दोन्ही, या बैलाचा मुंड्याचा बिबट्या आहे. आपण एक निष्ठ गाडी आणतो, आपले सचिन भाऊ असेल, पुन्हा आपली सगळी सहकारी टीम असेल, यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपण आता गाडी आणतोय. आपल्याला गाडी कोण बसवत नव्हतं. गाडीवरून काही माणसाने आपल्याला सीमेला उतरवलेलं आहे, पण आपले सत्यम भाऊ असतील, सगळे आपली कालेचे माणसं असतील, सगळे आपली ग्रुप असेल, ह्यांनी मला त्या काळात सपोर्ट केला. आबा ड्रायव्हर आबाईचे वाडीचे असतील, ह्या माणसाने आपल्याला सपोर्ट केला. त्यामुळं आज आपण कुठंतरी आहे. एवढं छोटं वय आहे, घरच्यांचं काय विरोध? घरच्यांचं उलटं, घरची मला म्हणते ती की कर पण हातपाय सांभाळून कर. मी ह्या नादासाठी 2 वर्ष मुंबईत काढली ती. मुंबईत पण रिंग्या हाणायचं. आता 12वीला आहे मी. कुठलं गाव कुठलं? माझं डिचोली, शापूर डिचोली, सह्याद्री कारखान्यापाशी. काय सांगाल, कसं आहे याच्यामध्ये, काय असं जाणवलं तुम्हाला त्या गाडी ओढली या? बैलाचं काय माहिती आहे का, बैल पळतोय, 2 खांदे बैलाला गच पेड आहे, पण कसं आहे, माणसं पैऱ्या देत नाही ती. पैरे मला बैल अंधारात आहे. आता काय आपण काय 1 रुपये कोणाची वायदी घेत नाही, फक्त एवढंच की माणसाला बैल मागितला तर माणसानं बैल द्यावा. प्रत्येकाचा नंदी पळत असतोय, माणसाने बैल द्यावं. गोरगरिबांच्या बैलांना बैल देऊन कुठंतरी असं उजाडात यावं. ते पण वासरू त्या बैलाला, त्या वासराला पण बैल पुरत नव्हता, त्यांचा योगायोग जुळून आला. घाटाला कशी पडली जरा थोडीशी सांगा. घाटाला पण चांगल्या गाडीत पळाली गाडी. काढला तेव्हा काय वाटलं की ह्याला वाटलं का थोडंसं गाडी आपण काढीन? नाही, गट काढला तेव्हाच मी भाऊला शब्द दिला होता. तळमावलीचा इशारा होता दोघांची, ती पण आपली घरचीच गाडी होती. आपल्या घरच्या गाडीचा सामना झाला दोघांचा. गट काढला तेव्हाच म्हणलं, भाऊ आज आपलं पण सरळ आहे, आज राहणार गाडी. तिथं मी समोर होतो तिथं स्टेजच्या, तिथं चर्चा झाली तुमच्या गाडीची, तुमची चर्चा झाली. एवढं लहान वयातलं पोरगं त्यानं सेमी काढलाय आणि टॉपचा सेमी काढलाय, तो आनंद कसला होता? सेमी म्हणजे आपण राहतोच आता सलग ह्या सीझनला आपलं 10 गुलाल झालं. तो एक सेमी लय मोठा होता, कारण की देव होता त्यामध्ये. देव कसं आहे माहिती आहे का, त्या देवाच्या आशीर्वादानं आता इथनं पुढं आपल्याला चांगल्या गाड्या हाणायला भेटतील. आणि लोकांचं, मला लोकांना सांगायचं आहे तुमच्या बाईट माफीत की कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका.
काय पण करू शकतो माणूस. पॅकेट बडा धमाका. तसंच समजा काय तर, पण माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका. हा. प्रत्येक माणूस हा कमी नसतो. बरोबर आहे आणि दाखवून दिले आज. आपण दाखवून दिलं. कोण बोलतोय यातून? मामा आमचे काय बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी आनंद पडेकर. बर, काय सांगाल तुमच्या नंदीनं आज एकच गुलाल मिळवला, एक आनंद कसा आहे? आनंद भरपूर झाला की चांगल्या चांगल्या गाड्यात आम्ही पळालो आज. त्याबद्दल सगळ्यांचं मत झालं की आज बैल चांगला पळाला. ह्याच्या मागे बी बैल चांगला पळतो, पण काही लोक असतात का नाही पहिऱ्या वाचून थोडंसं हां पहिऱ्यात बी आणखीन आमचं जरा नियोजन चुकतं काय काय वेळेला. नियोजन आता इथून पुढून चांगलं होणार. अमित वाघमारे, गौरव आहे, संकेत आहे, आता सगळ्यांचीच नावं काही घेत नाही मी. भाऊंचं आमच्यात सगळ्यात मोठं भाऊंचं लय सहकार्य. ठीक आहे. भाऊ काय सांगाल, कशी गाडी पळाली? आज पहिल्यांदाच गट शिमी मधनं निघाली. आत्तापर्यंत याचं 15 ते 20 गट काढली, पण शिमी 1 नंबर किंवा 8 नंबर 7 नंबर कडनच बैल निघणार. आणि ह्या बैल आहे आतला. आम्ही मस्त प्रयत्न केले की मधनं या गाडी यावावी. आज सुदैवानं गटाला बी गाडी मधनं आली. त्याच्यावर गाडी 4 नंबरला सागर चचेगावचा, त्यांचे इशारा आपल्याच बैलाबरोबर पळालेले पाहुणेच आहेत आपली ती. आज चांगली गाडी हां, पळाली. आणि आज त्या गाडीबरोबर चांगली ती बी गाडी राहिली. तसेच मग शेजारी आमच्या त्यानंतर फायनलला मधनं राहिली. ह्यातच म्हटलं आता काय नाही, किती बी नंबर करू द्या आम्हाला. गुलाल महत्वाचा आमच्यासाठी आहे. जरा त्यांच्याकडे द्या. काय सांगणार तुम्ही, कशी काय गाडीचं आज, कशी पळाली गाडी? आज गटाला आमचा सामना झाला आणि फायनलला आमची गाडी चांगली पळाली. सेमीला आम्ही खाली सांगितलेलं ड्रायव्हरला, तू काय आज घडवणार आहेस काय पण करून, पण त्यानं आमच्या ड्रायव्हरनं आज घडवलं आणि आम्हाला फायनलचा गुलाल घेऊन दिला. ह्याच्या मागं आम्ही क्वार्टरला राहायचो, गट काढायचो, सेमीला कुठं आम्हाला कडी यायची वगैरे. आमच्या भावाचं सत्यमचं ह्याच्या मागं लय कष्ट आहे. तुमचं नाव संबंध? माझं नाव कुमार उदावले, सत्यम जमाले मुंडे यांचा बिबट्या. तुमच्या नावात संबंध महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशामध्ये झालंय. 100%. सेमीमध्येच तुमचं चर्चा झाली सगळीकडे. होय, आमचं कष्ट प्रामाणिक आहे. आम्ही आज आमचा एवढ्या सीमित आम्ही मोठ्या राहिलो बकासूरच्या, पण आम्ही कधीच उरून जाणार नाही. बरोबर आहे. आम्ही जमिनी म्हणजे खालीच राहणार माणसं, आम्ही कधीच हवेत जाणार नाही. एवढं आम्ही झालं तरी आमच्यातलं कोण म्हणजे नाही का ओरडलं नाही, उचललं नाही, काय ना. आमचा शांतपणे आम्ही फायनल चांगला झोपला. झोप संयम आमच्याकडे संयम लय आहे. एवढ्या दिवस आम्ही गट काढू तर कुठं आम्हाला कडी यायची काय यायची, पण आज आम्ही गट पण मधनं काढला, सेमी पण मधनं काढला. तुमच्या डोळ्याचं पारणं त्याच्या त्याला जवळ काय सांगाल त्याला? बिबट्यानं आज डोळ्याचं पारणं फेडलं आमचं. कारण आमच्या भावाचं कष्ट एवढं होतं त्याच्या मागं, म्हणजे तो नाही का जाईल त्या आम्ही मैदानात गट काढायचं, सेमीला कडी यायची, पण आज त्यानं आमचं आज त्याच्याबद्दल काय बोलायचं काय नाही. सत्यम बोल. काय सांगाल, आज बिबट्याने कमाल केली या? कसं आहे, बैल आपला हे 2 खांदे आतनं पळतो, पण गाडीवर लागलं की गाडी सोडत नाही बैल आपला. गाडीवर जीव जाईल पण गाडी देत नाही बैल. सासाची तर गाडीच सोडत नाही. डोळ्यात लोकांच्या तिथं थोडंसं भावनिक झालेली, कारण चेष्टा नाही मित्रांनो. बरोबर आहे. तुम्ही बघितलं बिबट्या कधी एवढा मोठ्या म्हणजे मोठा सेमी होता. त्याच्यात निकाल घेणं म्हणजे एक चर्चेमध्ये येतो नंदी, आणि तो चर्चेमध्ये आलाय. काय सांगाल? कसं आहे, देवाच्या आशीर्वादानं आज गुलाला आम्हाला लागला, आणि त्यात देव बी सीमित असल्यामुळे आज आम्ही फायनलला पात्र झालो. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्ही गुलाल मिळवला. तुमचा जो बिबट्या आहे संबंध महाराष्ट्रात सगळीकडे नाव त्याचं होतंय, आणि अशीच कामगिरी तो करत राहावा इथून पुढे. धन्यवाद.